राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठना महाराष्ट्र नागपुर जिला की ओर से 21 अप्रैल को हजारों कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर जोरदार धरना प्रदर्शन किया। संविधान चौक के पास सुबह से ही बड़ी संख्या में सरकारी कर्मचारी, शिक्षक व अन्य कर्मचारी एकत्रित हुए और सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए अपनी मांगों को तत्काल पूरा करने की मांग उठाई। राज्य सरकारी कर्मचारी मजदूर संघटना आणि समन्वय समिती महाराष्ट्राच्या वतीने मागील 7 वेळा आपण महाराष्ट्रात निदर्शन केले, धरना केला, अशा विविध आपण कामं केले। सरकार अजून त्याबद्दल काही आपल्या मागणी बोलावलेलं नाही, चर्चेकडे बोलावलं नाही। आता आम्ही 21 एप्रिलपासून आजपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी सर्व संपात सहभागी आहे। आता आलेल्या बातमीनुसार आम्हाला आमचे अध्यक्ष महाराष्ट्रात मुंबईत बसले आहे, त्यांनी सांगितलं 90% कर्मचारी मंत्रालयातले वर्ग 3 वर्ग 4 संपावर आहे। त्यामुळे मंत्रालय सर्व वशील पडलेलं आहे। आमच्या मागण्या काय जे तुम्ही हाऊसमध्ये मंजूर केला आहे तेच आम्हाला अधिसूचना जाहीर करा, असं एक म्हणणं आहे। बाकी काहीच नाही। बाकीच 18 मागण्या जे आहे त्यांनी म्हटलं हाऊसमध्ये मागच्या आपल्या इथं का सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आम्हाला देऊ, जुनी पेन्शन न देता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना देऊ। त्यामध्ये 1982 प्रमाणे जो आम्हाला लागू आहे जुन्या पेन्शन धारकाला ते सर्व नियम यांना लागू राहणार आहे। फक्त त्यामध्ये 10% तुमची वसुली करणार आहे पगारातून, ते त्या सर्व मान्य झालं। अजून त्याचा जी आर काढला 20 सप्टेंबर 2024ला, पण त्याच्या अटी आणि शर्ती जे काही असन ते अजून काही दिलेलंच आहे। आमचं एकच मागणी त्याच्या अधिसूचना तुम्ही जाहीर करा। या संपाच्या माध्यमातून कोणकोणत्या विभागाचे कर्मचारी संपामध्ये? इथे सर्वच विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद सर्व महासंघ सोडून काही 10% महासंघ नाही आहे कर्मचारी जिल्हा परिषद, पण बहुतेक सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी आहे। आंदोलन के दौरान आंदोलनकारियों ने वेतन असमानता, पुरानी पेंशन योजना की बहाली, अनुकंपा नियुक्ति, रिक्त पदों की त्वरित भर्ती, संविदा आधारित व अश्वकालीन कर्मचारियों का नियमितीकरण तथा सेवा शर्तों में सुधार जैसी प्रमुख मांगों को लेकर आक्रोश व्यक्त किया। आंदोलनकारियों ने कहा कि कई बार शांतिपूर्ण आंदोलन और संवाद के प्रयासों के बावजूद सरकार ने अब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया, जिससे कर्मचारियों ने भारी असंतोष व्याप्त है। महसूल कर्मचारी संघटना आहे, वन विभाग कर्मचारी संघटना आहे, ITI कर्मचारी संघटना आहे, नर्सेस आहे, मध्यवर्ती कारागृह संघटना आहे, हिवताप संघटना, तंत्र शिक्षण कर्मचारी, RTO कर्मचारी, जिल्हा परिषद संघटना आहे, कोषागार कार्यालय, वर्ग 4 म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, सहकार विभाग, वस्तू व सेवा कर आणि शिक्षक संघटना, या सर्व संघटना या संपामध्ये उतरलेल्या आहेत। या जे काही आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे 20 सप्टेंबर 2024ला जो RNPSचा जो GR काढलेला आहे, शासनादेश काढला आहे, परंतु त्या शासनादेशाप्रमाणे रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम जी कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे होती, परंतु त्याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर की त्याचं प्रोसिजर जे असते ते अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे। 2023ला आम्ही संप केला होता, त्या संपात मान्य केलं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते तेव्हा मान्य केलं, परंतु मान्य केलेला घटक मात्र अजूनही दिलेला नाही आहे आणि त्यासाठी या बेमुदत संपाचं आयोजन केलं। हा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा होता, सरकार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कंत्राटीकरण हवे, जे नियमित असलेले पद आहेत ते व्यपगत होत चालले आणि कंत्राटीकरण सुरू झालेलं आहे। कंत्राटीकरण म्हणजे एक प्रकारे खाजगीकरणाकडे चाललेला घटक आहे। एक वेळ अशी येईल की साऱ्या सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे तुम्हाला नियमित माणूस मिळणारच नाही, म्हणजे कंत्राटीच्या माध्यमामधून जर हे चालवायचं असेल तर येत्या काळामध्ये आमच्या ज्या काही पोरं बाळ असतील यांना काही नोकऱ्या आहेत किंवा नाहीत आणि कसं जगायचं। कंत्राटीकरणामध्ये 10,000 12,000 महागाईचा रेशो कुठल्या लाखावर गेलेला आहे आणि आज आपण तिथे बघतो आहे की आजची ही अवस्था आहे की 2 वेळेच्या जेवणाची सोय नंतरच्या कर्मचाऱ्यांना होत नाही आहे। त्यासाठी त्यातल्या त्यात आता जो घटक मान्य करतो आहोत आम्ही, केवळ आणि केवळ सरकारने जे मान्य केलं तेच आम्हाला द्या। आम्ही नवीन काहीही मागत नाही आहोत, जे मान्य केलेलं तेवढं द्यावं। तुमचं नाव? डॉक्टर अशोक गव्हाणकर। नागपूरचा पारा एवढा वाढलेला आहे आणि अशा तुम्ही बेमुदत संप करत आहे, कसं शक्य होईल? नाही शक्य मॅडम, तुम्ही बघू शकता आहात की या ठिकाणी शक्य करणार आहोत आणि हे कर्मचारी शक्य करतायत। पारा 44 झालेला आहे, तरी 44 अंशामध्येही आम्ही फक्त कर्मचारी आहोत या ठिकाणी आणि हक्कासाठी। मला सांगा, तडफडून मरण्यापेक्षा इथे मेलेलं परवडेल कदाचित, कारण या मरण्याने कदाचित आमच्या नंतरची पिढी तरी सुखी होईल। मॅडम, या कर्मचाऱ्यांना कधी कूलर किंवा AC भेटत नाही, तो असंच आपल्या साध्या पंख्यामध्येच काम करतो। त्यामुळे आम्हाला या पाऱ्याचा काही परिणाम होणार नाही। पाऱ्याचा परिणाम होणार आहे तर CM ला होणार आहे, त्यांच्या जवळचे मिनिस्टर लोक आहे। आणि मी अजूनही त्यांना सांगतो, CM साहेब हा बाबासाहेबांचा नागपूर आहे, बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे। ज्यावेळेस बाबासाहेबांचा जन्म झाला, सेंट्रल प्रोव्हिजन ब्युरोवर
म्हणजे नागपूर राजधानी असल्यामुळे झाला. सीएम साहेब तुम्ही आमच्या गावचे आहे, तुम्हाला सांगतो, तुम्हाला 5 वर्षासाठी तुम्ही निवडून येता, तुम्हाला पेन्शन पाहिजे. आम्ही कर्मचारी 52 वर्ष 58 वर्ष नोकरी करतो, आम्हाला पेन्शन नको का? आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी दिलं, आमच्याजवळ नोकरीशिवाय दुसरा चारा कोणता आहे? माझा मंगेश कोडू, आज 60,000 रुपये पेमेंट आहे आणि सर्वजण म्हणतात की इंग्लिश मीडियम शिकलो पाहिजे आम्हाला, आणि ते म्हणतात तुम्ही झेडपी मध्ये शिकवा. मला एवढं म्हणायचं आहे, अधिकारी किंवा सीएमची मुलं जर झेडपी मध्ये शिकवत असं की आम्ही पण आमच्या मुलांना झेडपी आणि शाळेमध्ये शिकवायला तयार. आज 96,000 रुपये मैडम फी है शायद की। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर जल्द समाधानकारक निर्णय नहीं लिया गया तो राज्य भर में अनिश्चितकालीन हड़ताल और आंदोलन को और तेज किया जाएगा। अब देखना होगा कि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन की लंबित मांगों पर प्रशासन की ओर से क्या कुछ समाधानकारक निर्णय लिया जाएगा। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की रिपोर्ट, नागपुर।